हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत अशी कोणती लिंक आहे जी आपण कॉपी पेस्ट करून आपले सबस्क्रायबर जे आहेत ते गेन करू शकतो. मी सुद्धा ट्राय केलं या गोष्टी. त्याच्यानंतर तुम्ही माझ्या चॅनलवर रिझल्ट बघू शकता, चॅनल चेक करू शकता किती माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. नक्की तुम्ही सुद्धा ही ट्रिक जी आहे ती चेक करा, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. आपण टाईम वेस्ट नाही करणार आहोत, आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. सगळ्यात आधी तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं जे यूट्यूब ॲप्लिकेशन असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा तुमचं जे चॅनल आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. चॅनलच्या लोगोवर तुम्हाला राईट साईडला खाली एक लोगो दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, व्ह्यू चॅनल म्हणायचं आहे. व्ह्यू चॅनलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमच्या चॅनलची जी लिंक आहे ती येणार आहे. म्हणजे या ठिकाणी मोरवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. मोरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं डिस्क्रिप्शन येणार आहे, लिंक्स येणार आहेत. तर बघा मोर इन्फॉर्मेशन तुम्हाला मोठं लेबल दिसत असेल, त्याच्या खाली जी लिंक आहे ती या ठिकाणी तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा त्याच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथं 3 ऑप्शन येतात, कॉपी लिंक, क्विक शेअर, QR कोड. तर या ठिकाणी तुम्हाला कॉपी लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे. कॉपी लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर ती लिंक कॉपी करून आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, तुमच्याकडे YT स्टुडिओ असेल, YT स्टुडिओवर क्लिक करून घ्यायचं आहे. YT स्टुडिओला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही चॅनलला सबस्क्रायबर किती आहे आणि त्याच्यासोबतच व्ह्यूजसुद्धा छानपैकी येत आहेत. तर बघा या ठिकाणी करायचं काय आहे, खाली ॲनालिटिक्स तुम्हाला ऑप्शन दिसत असेल तर ॲनालिटिक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. ॲनालिटिक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा चॅनलचा डेटा दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कम्युनिटीचं जे एक सिम्बॉल दिसत असेल खाली खाली जे सिम्बॉल्स आहेत त्याच्यावर, तर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे. व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या चॅनलचा म्हणजे जे मेसेजेस आलेले दिसतील, चॅनलच्या कमेंट्स त्या दिसणार आहेत. तुम्हाला इथं साईडला लेफ्ट साईडला 4 असा नंबर दिसत असेल, तुमच्या चॅनलमध्ये तो 2, 3, 4 असं काहीही असू शकतं. तर तुम्हाला इथं काय करून घ्यायचं आहे, हा जो नंबर आहे तो मॅक्झिमम 6 करून घ्यायचा आहे. तर तो 6 कशा प्रकारे करायचा आहे ते आपण बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे. जो नंबर आपण 4 क्लिक केलेला आहे या ठिकाणी, तर 4 नंबर दिसत असेल तर 4 नंबरवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर अशी एक विंडो येईल, फिल्टरची विंडो ओपन होणार आहे. फिल्टरच्या विंडोमध्ये ऑलरेडी कमेंट टाईप जे तुम्ही जेव्हा चॅनलची सेटिंग केली तेव्हा ते पब्लिश्ड असंच केलेलं आहे. हेल्ड हे सिलेक्ट केलं नव्हतं म्हणून ते ऑप्शन कमेंट टाईपमध्ये पब्लिशच येणार आहे. आता बघा या फिल्टर्समध्ये तुम्हाला सॉर्ट बाय दिसत असेल, मोस्ट रिलेव्हंट आणि न्यूवेस्ट. या ठिकाणी तुम्हाला न्यूवेस्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा रिस्पॉन्स स्टेटस तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी रिस्पॉन्डेड आणि न्यू रिप्लायज टू युअर रिस्पॉन्स हे दोघं सेटिंग तुम्हाला या ठिकाणी ऑन करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल व्हिडिओज, शॉर्ट्स, माय पोस्ट, व्ह्यूअर्स पोस्ट. या ठिकाणी कंटेंट टाईपमध्ये तुम्हाला हे तिघं सेटिंग ऑन ठेवायचे आहेत. जर तुमच्याकडे व्ह्यूअर्सच्या पोस्ट असतील तर त्याही तुम्हाला या ठिकाणी काय करायचे आहेत, जर तुमच्या चॅनलवर दाखवायचे असतील तर व्ह्यूअर्सच्या पोस्टसुद्धा तुम्ही दाखवू शकता, तर ऑन करायचं आहे. बघा या ठिकाणी कीवर्ड्स काय टाकायचे आहे, व्हॅल्यू टाकायची आहे. आता माझे जे सबस्क्रायबर आहेत ते 100Kच्या जवळ आसपास आहेत, म्हणून मी या ठिकाणी फक्त 100K सबस्क्रायबर असं टाकणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बघा इथं मग कंटेंट्स, क्वेश्चन फ्रॉम सुपर थँक्स हे जे फिल्टर जर तुम्हाला ऑन करायचे असतील तर तुम्ही ऑन करू शकता, किंवा पब्लिक सबस्क्रायबर्स जे आहेत तेही तुम्ही या ठिकाणी ऑन करू शकता. तर आपण इथं पब्लिक सबस्क्रायबर्सवर ऑन करून घेणार आहोत. आता बघा चॅनल मेंबर स्टेटस. आता या ठिकाणी चॅनलचे जर तुमचे मेंबर असेल, आता चॅनलचे मेंबर केव्हा होतात, जेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज असतं. ठीक आहे, त्यावेळेस तुमचं जे चॅनलचे मेंबर दिसत असतात. आणि नॉट अ चॅनल मेंबर तर तेही तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आता बघा ही महत्त्वाची सेटिंग आहे, सबस्क्रायबर काउंट. या ठिकाणी सबस्क्रायबर काउंट म्हणजे तुमचे सबस्क्रायबर हे काउंट होत आहेत. तर कशा प्रकारे, सपोज तुमचे सबस्क्रायबर जर असतील लेस दॅन 100 म्हणजे 100पेक्षा कमी असतील तर तुम्ही ते सिलेक्ट करायचं आहे. 1K पेक्षा कमी असतील तर तुम्ही 1K करायचं आहे. 10K पेक्षा कमी असतील तर 10K करायचं आहे. आता माझा 100K पेक्षा कमी आहेत बरोबर, तर मी इथं 100K सबस्क्रायबर हे काउंट करणार आहे. ठीक आहे, आणि हे फिल्टर्स तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे आणि अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुमचे टोटल 7 हा नंबर आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करायचं काय आहे,
पब्लिक सबस्क्रायबरवर या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुमचे या ठिकाणी सगळे जे फिल्टर आहेत ते ऑन करून घ्यायचे आहेत, जेवढे इम्पॉर्टंट आहेत ते ठीक आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लोगोवर यायचं आहे, चॅनलच्या लोगोवर आल्यानंतर महत्त्वाची सेटिंग आहे, काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सेटिंगवर क्लिक करून घ्यायचं आहे। सेटिंगवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे, ऑडियन्स। तर ऑडियन्स काय असतं, ऑडियन्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करणं कंपल्सरी आहे। जर तुम्ही सेटिंग नाही सिलेक्ट केली तर यूट्यूबला तुमचा व्हिडिओ कोणापर्यंत पोहोचवायचा हे समजणारच नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या व्हिडिओची रीच जी आहे म्हणजे व्ह्यूज जे आहेत ते खूप कमी येणार आहेत। तर या ठिकाणी मी नो केलेला आहे, म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे किंवा माझी जी ऑडियन्स आहे ती किड्स नाही आहे, तर अडल्टला माझे व्हिडिओज दाखवायचे आहेत। या ठिकाणी हे महत्त्वाचा पॉईंट आहे। त्याच्यानंतर पुश नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ऑन ठेवायचे आहेत, सगळ्या सेटिंग। सिंपल भाषेत सांगते, जास्त काही म्हणजे आपण एक्सप्लेन नाही करणार आहोत, जे महत्त्वाचे सेटिंग आहेत त्याच मी सांगते। या सगळ्या सेटिंग तुम्हाला पुश नोटिफिकेशनच्या ऑन ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर कंट्री ऑफ रेसिडेंट हे सिलेक्ट करायचं आहे, मॅन्डेटरी आहे। विदाऊट सिलेक्शन तुमच्या व्हिडिओला रीच येणारच नाही। होतं काय, जर तुम्ही इंडिया किंवा तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहणार आहे आणि यूट्यूबला माहीत नाही की हा व्हिडिओ कुठल्या कंट्रीतल्या लोकांना दाखवायचा आहे, तर तुमचा व्हिडिओ पुश होणारच नाही, तिथल्या तिथे फक्त 10-15 व्ह्यूज असे येत असतील, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी हाईपचं ऑप्शन आहे, तर ही एक महत्त्वाची सेटिंग आहे। हाईप जर तुम्ही केलं, हाईप लेट व्ह्यूअर्स हाईप माय व्हिडिओ, तर हाईपने होतं काय, जर तुम्ही एखाद्याच्या व्हिडिओला हाईप देत असाल तर हाईप दिल्यानंतर आणि एक कमेंट केल्यानंतर तुमचा जो व्हिडिओ आहे तो, आता सपोज तुम्ही माझ्या व्हिडिओला हाईप दिली आणि हाईप दिल्यानंतर काय होतं, तुमचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या व्हिडिओच्या खाली सी होणार आहे, पोस्ट होणार आहे, म्हणजे दिसणार आहे। माझे जे त्या ठिकाणी सबस्क्रायबर असतील ना, माझी जी ऑडियन्स असेल त्यांना तुमचा व्हिडिओ दिसणार आहे जर तुम्ही हाईप केलं आणि लाईक केलं तर, ठीक आहे। अशाने होतं काय की तुमचा व्हिडिओ लगेच लिस्टमध्ये येतो की हाईप दिल्यामुळे तो व्हिडिओ माझ्या व्हिडिओच्या अंडरमध्ये येऊन जातं। तर ही एक महत्त्वाची सेटिंग आहे, ठीक आहे। तर त्याच्यानंतर ह्या सेटिंग बेसिक सेटिंग मी सांगून देते तुम्हाला आणि महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर बघा बॅकला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलचा ॲरो दिसत असेल तर पेन्सिलच्या ॲरोवर क्लिक करून घ्यायचं आहे। पेन्सिलच्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला होम टॅबची सेटिंग दिसत असेल, तर होम टॅबच्या सेटिंगवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे। आता होम टॅबची सेटिंग का, तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवते। बघा या ठिकाणी आता बघा होम टॅबची सेटिंग का ऑन करायची, बघा आता हे जे व्हिडिओ आहेत या ठिकाणी, तर ते व्हिडिओ मी या चॅनल्सला फॉलोसुद्धा केलेलं नाही आहे, पण काय होतं या लोकांनी त्यांची होम टॅबची सेटिंग जी ती ऑन केलेली आहे, म्हणजे मल्टिपल लोकांच्या होम टॅबमध्ये येणार आहे। बघा मी हे जे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत एकाही चॅनलला मी फॉलो केलं नाही आहे, फक्त त्यांनी काय सेटिंग केली की होम टॅबची, म्हणजे हे माझ्या होम टॅबला हे सगळे दिसणार आहेत, ठीक आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे, म्हणून होम टॅबची सेटिंग करणं खूप महत्त्वाची आहे, ठीक आहे। तर होम टॅबची सेटिंग या ठिकाणी ऑन करायची आहे आणि फॉर यू याच्यामध्ये खालची सेटिंग जी आहे या ठिकाणी मोरमध्ये तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि बघा फॉर यूची सेटिंग केल्यानंतर या ठिकाणी आता जर तुम्ही व्हिडिओज बनवत असाल, शॉर्ट बनवत असाल किंवा लाईव्ह स्ट्रीम घेत असाल, या तिघांपैकी तुम्ही ज्या गोष्टी करत असाल ते तुम्हाला ऑन ठेवायचं आहे। काही जण काय करतात की ते शॉर्ट व्हिडिओ बनवत नाहीत, म्हणून तुम्ही ते शॉर्ट व्हिडिओ ऑफ करायचे। तुम्ही जर लॉंग व्हिडिओज बनवत असाल फक्त आणि लाईव्ह स्ट्रीम पण नसाल घेत तर तुम्हाला ते दोघं ऑफ करायचे आहेत, किंवा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम पण घेताय, शॉर्ट व्हिडिओ पण बनवताय, लॉंग व्हिडिओज पण बनवताय, तुम्हाला या तिघं सेटिंग ऑन करायच्या आहेत। आणि खालची सेटिंग जी आहे ती आहे रिसेंट कंटेंट ओनली आणि ऑल कंटेंट, म्हणजे ऑल कंटेंटलाच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कारण मग तुमचे पूर्ण व्हिडिओ जे आहे तो लोकांना दिसतील। या ठिकाणी सेव्ह करून घ्यायचं आहे सेटिंग केल्यानंतर। आता एक महत्त्वाची सेटिंग राहिली, तर बघा आपल्याला करायचं काय, या सगळ्या सेटिंग केल्यानंतर तुम्हाला क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला सर्च करायचं आहे, म्हणजे तुमचं YT स्टुडिओ तुम्हाला ब्राउझरमध्ये ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझरमध्ये डेस्कटॉप मोडला, तर या ठिकाणी तुम्हाला टाईप करावं लागेल studio.youtube.com studio.youtube.com वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। म्हणजे काय होणार आहे, या ठिकाणी तुमचं जे चॅनलचा डॅशबोर्ड आहे तो डेस्कटॉप मोडमध्ये ओपन होणार आहे। YT स्टुडिओ जो आहे तो डेस्कटॉप मोडमध्ये या ठिकाणी ओपन होणार आहे। तर या ठिकाणी थोडंसं वेळ घेत आहे, ठीक आहे।
तर बघा, जेव्हाही तुम्ही ही सेटिंग जी आहेत त्या करणार तेव्हा तुमचं चॅनल नक्कीच ग्रो होणार आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, या ठिकाणी चॅनलचा डॅशबोर्ड जो आहे तो ओपन झालेला आहे. डायरेक्टली आपल्याला मेन सेटिंग जी आहे ती करायची आहे. म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच असं सेटिंग दिलेल्या असतात आणि त्या करायच्या पण असतात. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्हाला एक खाली सेटिंगचा आयकॉन दिसत असेल बघा. तर या सेटिंगच्या आयकॉनवर तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपण जी कॉपी केलेली लिंक होती, ठीक आहे, ती कॉपी केलेली लिंक जी आहे ना, तर ती आपल्याला इथं पेस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, चॅनलवर यायचं आहे. ठीक आहे, चॅनलवर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा 3 ऑप्शन दिसतील. या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहेत आणि कीवर्ड्स, बेसिक इन्फॉर्मेशन, ॲडव्हान्स सेटिंग आणि कीवर्ड्स. ठीक आहे, तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे, तुमची जी आपण कॉपी केलेली लिंक होती ती या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करून घ्यायची आहे. ठीक आहे, जी लिंक आपण कॉपी केली होती ती या ठिकाणी बघा येऊन गेली आपली लिंक. याच्याने होतं काय, लोक जसंही कुठलाही व्हिडिओ सर्च करतील तर लोकांच्या सर्चमध्ये तुमचा जो व्हिडिओ आहे तो जाणार आहे आणि ही महत्त्वाची लिंक आहे. याच्याने तुमचे सबस्क्रायबर हे वाढणार आहे. ठीक आहे, ही महत्त्वाची सेटिंग होती, तर ती ही तुम्हाला इथं या ठिकाणी करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ज्या ज्या सेटिंग यूट्यूबने दिलेल्या आहेत ते नक्कीच ट्राय करायच्या आहेत. बघा, ही सेटिंग या ठिकाणी केल्यानंतर, ही लिंक कॉपी पेस्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर, ठीक आहे, तर सेव्ह करून व्यवस्थितरित्या आपण कॉपी पेस्ट केलेली आहे लिंक या ठिकाणी आणि झाल्यानंतर तुम्हाला मग रिझल्ट बघायचा आहे. लवकरच तुमचे सबस्क्रायबर हे वाढणार आहेत. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, हाईप द्यायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.